हद्दवाढ ही नकोच आहे. वडणगे ग्रामस्थांच्याकडून मी सर्वांना सांगते की हद्दवाढ ही बिलकुल कुणाला नको आहे. ज्या शेतीवर आम्ही जगतोय ती शेतीवर आम्ही समाधानी आहे आणि खुश आहे. त्यामुळं आमची जो ग्रामीण संस्कृती आहे ती संस्कृती आम्हाला या ठिकाणी मोडायची नाही आहे आणि म्हणून आमचा या ठिकाणी विरोध आहे. त्यामुळे आम्हाला हद्दवाढीचं आवश्यकताच नाही, का तर आमच्या गावात आमचे सगळे मिळवून खाऊ शकतात. उपनगरामध्ये कोणता उद्योग उभा राहिला आहे, उपनगरामध्ये कोणत्या सुविधा मिळतात, उपनगर अजून बकाल आहेत. मग आमचा काय विकास करणार आहेत? ग्रामीण भागातील लोक जाणारच ना, जिथं आहे उद्योगधंदे तिथे जातील, पण त्यांनी आपला गाव का सोडावा? त्यामुळे महानगरपालिकेचा बोजा सोसणारा नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी हद्दवाढ नकोच आहे. पुण्याचा प्राधिकरणामध्ये पुण्याचा भरीव विकास झाला म्हणून आजूबाजूची खेडी त्या ठिकाणी शहरात जातो म्हणली. तशीच कंडिशन तशीच स्थिती या ठिकाणी राज्य शासनानं कोल्हापूर शहराची करावी, जेणेकरून आम्ही म्हणलं पाहिजे ग्रामीण जनते की नाही आम्हाला कोल्हापूर शहरात जायचं आहे. ज्या गरजा आहेत ते ग्रामस्थांच्या इथं पुरवल्या जातात. त्यामुळं कोल्हापूरात येण्याची आम्हाला गरजच नाहीये. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता सध्या जो कोल्हापुरामध्ये जो प्रश्न गाजत आहे तो कोल्हापूर शहर हद्दवाढीचा. कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने ज्याप्रमाणे आपली मागणी लावून धरलेली आहे की हद्दवाढ ही झाली पाहिजे, त्याप्रमाणे आता ग्रामीण भागातून जे काही हद्दवाढीमध्ये 18 गावं समाविष्ट होणार होती त्या 18 गावातून आता हद्दवाढीला विरोध होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि या संदर्भातच मी सध्या 18 गावं आहेत त्यापैकीच एक गाव म्हणजे कोल्हापूर शहरालगतच असणाऱ्या वडणगे गावामध्ये मी आता पोहोचलेलो आहे. आणि या गावातीलच आता मी ज्या ग्रामपंचायत सरपंच आहेत संगीता पाटील मॅडम आणि माजी सरपंच सचिन चौगुले साहेब त्यांच्यासोबतच इतर जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांचा हद्दवाढीला विरोध आहे की समर्थन आहे हे जाण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. मॅडम, काय सांगाल, आता सध्याच्या घडीला हद्दवाढीचा प्रश्न आवाज उठवतो मोठ्या प्रमाणात, आता चर्चा सुरू झालेल्या आहेत हद्दवाढी संदर्भात. काय वाटतं, हद्दवाढ व्हावी की नको? नाही, हद्दवाढ ही नकोच आहे. वडणगे ग्रामस्थांच्याकडून मी सर्वांना सांगते की हद्दवाढ ही बिलकुल कुणाला नको आहे. काय कारण असेल हद्दवाढीला विरोध करण्याचं कारण काय असेल? हद्दवाढीला वडणगे ग्रामपंचायत तेवढी सक्षम आहे. ज्या गरजा आहेत ते ग्रामस्थांच्या इथं पुरवल्या जातात. त्यामुळं कोल्हापूरात येण्याची आम्हाला गरजच नाहीये. आणि इथं शेतीशी पूरक व्यवसाय आहे, शेती आहे भरपूर. त्यामुळं इथून तिकडं आल्यानंतर शेतीचं काय हा प्रश्न, आणि ग्रामस्थांशी चर्चा करूनच हा लोकांनी निर्णय घ्यावा, कारण ग्रामस्थांची पूर्णपणे विरोध राहणार आहे हद्दवाढीसाठी. ग्रामस्थांचा ज्याप्रमाणे सरपंच मॅडमने सांगितलं की ग्रामस्थांचा विरोध असणार आहे, शेतीचा प्रश्न जो महत्त्वाचा त्यांनी मांडलेला आहे. मात्र शहर हद्दवाढ जर झाली, कोल्हापूर शहराची हद्दवाढ जर झाली, या गावांचा समावेश शहरात महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर झाला तर या येथील शेतजमिनी असतील, इथल्या प्रॉपर्टीज असतील, यांचं मूल्यांकन आहे ते वाढणार आहे, मोठे उद्योग या ठिकाणी उभे राहणार आहेत, अशा प्रकारचं समर्थकांचं म्हणणं आहे. नाही, आता मला एक सांगा, उपनगरामध्ये कोणता उद्योग उभा राहिला आहे, उपनगरामध्ये कोणत्या सुविधा मिळतात, उपनगर अजून बकाल आहेत. मग आमचा काय विकास करणार आहेत? मुळात वडणग्यापुरतं फक्त बोलायचं झालं तर 950 हेक्टर आमचं वडणग्याचं टोटल क्षेत्र आहे. त्यापैकी 100 हेक्टर गावठाण असेल, उरलेला 850 हेक्टर या ठिकाणी शेत जमीन आहे. आणि तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये बघताय कशा पद्धतीनं या ठिकाणी आरक्षण टाकणे, पुन्हा ते उठवणे आणि मग पुन्हा TDR, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही बघताय पत्रकार म्हणून. तोच प्रकार सगळा या ठिकाणी या निमित्तानं आमच्या लोकांच्यावरती येणार आहे. वडणग्यामध्ये जवळजवळ 15-16 दूध संस्था आहेत आणि 6,000 लिटरपेक्षा जास्त दूध संकलन केलं जातं. म्हणजे या ठिकाणी मजूर वर्ग खूप मोठा आहे. म्हणजे शेतीवर, यांची शेती नाही पण शेतीवर या ठिकाणी मजुरी करून, पशुपालन करून उदरनिर्वाह खूप मोठा वर्ग वडणग्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी त्या सगळ्या वर्गावर या महानगरपालिकेच्या हद्दवाढीमुळे गंडांतर येणार आहे, शेती क्षेत्र जाणार आहे. आणि मुळात आमच्या जमिनीचं मूल्यांकन वाढलं, आम्ही विकायच्या का जमिनी, विकायसाठी आमच्या जमिनी आहेत का, तो आमच्या उपयोगी साधन आहे. मुळशीमध्ये काय झालं आपण बघताय, मुळशीमध्ये ज्या कंपन्यांना जागा विकल्या त्याच कंपनीच्या गेटवर आज मूळ मालक वॉच म्हणून काम करतात. आमच्या ग्रामीण जनतेला मी प्रांजळपणे कबूल करतो, ग्रामीण जनतेला पैशाचा विनियोग करायची अक्कल नाही, प्रांजळपणे कबूल करतो. पैसे आल्यावर आम्ही काय पहिलं करणार, टोले जंग घर बांधणार, गाडी घेणार, पैसा संपला की पुन्हा मग कुठंतरी मोल मोजलं जाणार. हे नको आहे. ज्या शेतीवर आम्ही जगतोय ती शेतीवर आम्ही समाधानी आहे आणि खुश आहे. त्यामुळं आमची जो ग्रामीण संस्कृती आहे ती संस्कृती आम्हाला या ठिकाणी मोडायची नाही आहे आणि म्हणून आमचा या ठिकाणी विरोध आहे. आणि शिवाय हातात राहिला दुसरा पुढे हद्दवाढीचा विषय. 2017 साली तत्कालीन पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादांनी नागरी विकास प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे. मग खऱ्या अर्थाने ह्या 42 गावांना नागरी क्षेत्रात त्यांनी घेतलेलंच आहे, पण त्या विकासाचं बाकी काही केलेलं
नाही. म्हणजे प्रत्यक्ष हद्दवाढ झालेली असली तरी विकासाबाबतीत कुठेही काही पाऊल उचललं नाही. या भागाचा विकास करून मग ती शहरात समाविष्ट करावी असा एक उद्देश होता, पण त्या उद्देशाला हरताळ फासलेला आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून 1% काम कुठल्या गावात 1 रुपयाचे काम झालेलं नाही. त्यामुळं हे भूलथापांना फसून आम्ही कुठं जाणार नाही. आमची ग्रामीण संस्कृती आम्हाला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच काम करू. सक्षमपणे काम होते आणि त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. ग्रामपंचायत ही अतिशय सक्षमपणे काम करते आणि आमची जी ग्रामस्थ आहेत तुमच्या गावातील ते या ग्रामपंचायतीच्या कामकाजावर खुश आहे असं त्यांचं साहेबांचं म्हणणं आहे. मात्र आता सध्याच्या घडीला जर समर्थकांचं जर म्हणणं, हद्दवाढ समर्थन कृती समिती जी आहे त्यांचं असं म्हणणं आहे किंवा शहराच्या लोकांचं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागातले जे लोक आहेत नोकरी व्यवसायानिमित्त कोल्हापुरात येतात, सोयीसुविधांचा वापर करतात आणि मात्र आता त्यांना कोल्हापूरची हद्दवाढ त्यांना नकोशी झाली आहे. असं काही नाही. ग्रामीण भागातील लोक जाणारच ना, जिथं आहे उद्योगधंदे तिथे जातील, पण त्यांनी आपला गाव का सोडावा, आपला गाव बरा. असं लोकांचं जातात येतात असू दे की. मग काय पुण्यामध्ये आता इथून लोक जातात पुण्याला, मग पुण्यानं काय घ्यावं का गावं सगळी, असं पण आहे ना. त्यामुळं असं काय की जबरदस्ती लादू नये लोकांच्यावर. या ठिकाणी मला एक गोष्ट नमूद करावी लागेल की आम्हाला राज्यघटनेनं संचार स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि आम्ही जाऊ शकतो ना. जाऊ शकतो. बरं, अशा कुठल्या गोष्टी आहेत का अडवणूक कोणीच भाषा करू नये, शहरातल्या लोकांनी करू नये ना ग्रामीण भागातल्या लोकांनी करू नये, ते निर्माण करू नये. कारण हे कृती समिती शहरातली असेल ग्रामीणमधली असेल आपापल्या हक्कांसाठी संघर्ष करतायत. पण म्हणून म्हटलं की अशा पद्धतीनं चुकीचे ब्लेमिंग करू नये. या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं तसं की मग ग्रामीण भागातनं बालिंग्यातनं पाणी त्यांना जाते, काळमडतनं पाणी त्यांना जाते, शिंगणापूर पाणी जाते. मग आम्ही असं म्हणायचं का ते बंद करू? भाजीपाला सगळा वडंग्यात म्हणजे ह्या गोष्टी आहेत. जातोय ना शहराला. तुम्ही ज्याप्रमाणे म्हटला की ग्रामीण भागातून भाजीपाला जातोय, दूध जात असेल, तर महापालिकेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे एक जरा उदाहरण धरायचं झालं तर आता KMTची जी सेवा आहे, KMTची सेवा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जाते आणि त्या ग्रामीण भागातील लोकांना लोक जे आहेत तोच KMTचा जास्त वापर करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. मग आज महानगरपालिकेचाच फायदा आहे ना. ग्रामीणमधून जे लोक जातात KMTने ना, तो महानगरपालिकेचा फायदा आहे. असं तुम्ही कुठं काय म्हणा. खऱ्या अर्थानं देशाची अर्थव्यवस्था भक्कम करायचं झालं तर सार्वजनिक वाहनाचा वापर केला पाहिजे आणि ती ग्रामीण जनता करते. जटरावाडीपासून निघाली बस गंगावेशपर्यंत लोक लोंबकळत प्रवास करतात, पण गंगावेशपासून पुढे लोणावळ्याला बस जाते, त्यात एकही प्रवासी बसत नाही. शहरी लोकांना कदाचित लज्जा वाटते KMTतून प्रवास करायला, आम्हाला वाटत नाही. तुम्ही कुठे नेहमी आम्हाला आणि उलट KMT तरले ते आमच्या ग्रामीण जनतेवर तरले. ग्रामीणच्या याच्यावरच चालले ना KMT पण. आता आमचे भाजी मार्केट सगळी भाजी वगैरे असेल, गूळ असेल, काय पण असेल, ग्रामीणमधूनच जाते ना. कुठं तुमचं कोल्हापूरमध्ये उत्पन्न होतंय दूध, कुठं तुमचं कोल्हापूरमध्ये एवढं उत्पन्न होतंय. बघा ना तुम्ही विषय घ्या, शेतीमालातूनच तुम्ही आज कोल्हापूर शहर जगलेला आहे. तुम्ही एक तरुण आहात. आता तरुण म्हणून ज्यावेळेला आपण विचार करत असतो पुढच्या भविष्याचा जर विचार करायला गेलं, पूर्वीची लोकसंख्या जी होती त्यानंतर आत्ताची जी लोकसंख्या आहे, या लोकसंख्येचा जर विचार केला तर लोकसंख्या कोल्हापूर शहराची भरपूर मोठी वाढली आहे. नैसर्गिकरित्या हद्दवाढ झालीच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आम्हाला हद्दवाढ ही नकोच आहे. वडणगे गावाला आम्हाला हद्दवाढ ही नकोच आहे, त्यामुळं आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही हद्दवाढीमध्ये. बरं, त्यामुळे आम्ही हद्दवाढीला विरोध करतो. तुमचं काय म्हणणं आहे काका? तुम्ही आता इतकी वर्ष या गावामध्ये राहताय, गावाचा विकास आणि जर कोल्हापूर शहराचा विकासचं कंपॅरिझन करायचं झालं तर तुम्हाला काय वाटतं? गावातला विकास तर आपली सरपंच मॅडम मी सगळं आमचे गाव विकास करते, त्यामुळे आम्हाला हद्दवाढीचं आवश्यकताच नाही. का तर आमच्या गावात आमची सगळी मिळवून खाऊ शकतात. हो, त्यामुळे आम्हाला काय म्हणजे हेच नको आहे ना. सगळी मोलमजुरी करते, शेतीवर करते, आम्ही भाजी विकून व्यवसाय करतोय, आम्हाला तेवढं मिळते आम्हाला. पण आम्हाला नको आहे. आमची ग्रामपंचायत भक्कम आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय नको आहे हद्दवाढ. बोलताय ना विकास कामाबद्दल बोलताय. आज कोटी रुपयाचं काम आमच्या वडणगे गावामध्ये चालू आहे. नमूद करतो या ठिकाणी मी सरपंच असताना बोरगर तीर्थक्षेत्र मंजूर केलं होतं, जलजीवन मिशन मंजूर केलं होतं. त्यातून 8.5 कोटीची कामं सुरू आहेत. आमदार फंडातून आणि खासदार फंडातून जो 1.5 कोटीची कामं सुरू आहेत. म्हणजे आणि 15 आता सरपंचांच्या माध्यमातून कामं जो 11 कोटीची कामं होण्यात आत्ता होत आहेत. नगरपालिका आम्हाला काय सांगते की 18 गावांसाठी मी 3 कोटी देतो. म्हणजे एका वडणग्यात जर 11 कोटीची कामं सुरू असतील तर 3 कोटी देऊन 18 गावांना काय विकास करणार आहेत? त्यामुळे विकासाच्या गप्पा मारून येत. माझ्याकडे पंचायतकडे खूप मोठे स्तोत्र आहेत. 15 थेट पंचायतला आमच्या ग्रामपंचायतला वडणग्याला लोकसंख्येच्या हिशोबावर आम्हाला 1 कोटी रुपये मिळतात. आमच्याकडे 25, 15, 30, 54, 50, 54 आमदार फंड, खासदार फंड, जलजीवन, जिल्हा परिषद सदस्यांचा फंड, पंचायत समिती सदस्यांचा फंड असेल किंवा 25-15 असेल, अशा असंख्य बवर तीर्थक्षेत्र असेल, पर्यटन विकास असेल, अशा असंख्य योजना आहेत. आणि असंख्य योजनातून या ठिकाणी वडणग्यामध्ये प्रचंड निधीचा ओघ सुरू आहे.
त्यामुळे आम्हाला काय आवश्यकता त्यांची कुठल्याही प्रकारची ते म्हणतात विकास, त्या विकासाची आम्हाला गरज नाही. आम्ही सक्षम आहोत. आणि जर तुम्ही आता आलात आहात राऊंड रिपोर्ट करला तर जाता तर वडणग्यांना फेरफटका मारा आणि वडणग्यानी शहराची तुलना करा आणि मग आपणच ठरवा हद्दवाढ पाहिजे का नको. आज आमच्या गावाला रोजचं पाणी चालू आहे. डेली लाईट आमची कधी जात नाही. कंटिन्युअस पाणी येतंय. कुठं आम्हाला तक्रार आहे म्हणजे हे आहे कमतरता आहे सांगा. अडचण नाही आम्हाला कुठं वडणगे गावात. आम्हाला शहरात यायची काही गरजच नाही ना. आता ह्या सगळ्या परिणाम आता जर विचार केला ग्रामीण भाग आणि शहरी भाग असा एक जो संघर्ष सुरू आहे, काय वाटते तुम्हाला हद्दवाढ होईल की नाही? हद्दवाढ झालीच नसली पाहिजे असं सर्वसामान्य लोकांचं मत आहे. आता तुम्हाला एक उदाहरण दाखल सांगतो मी. आमच्या ग्रामपंचायतचा जर बांधकाम परवाना तुम्ही जर घेतला तर एक 4-5 हजार रुपये तर आम्ही बांधकाम परवाना देऊ शकतो ग्रामपंचायत बांधकामाला. पण महानगरपालिकेत गेल्यानंतर तुम्ही 1 लाख 1.5 लाख रुपये भरायला तुम्हाला लागते. एवढं सर्वसामान्य माणसाला ते पेलणारं नाही. आमचं चावी बिल वर्षाला फक्त 1500 रुपये आहे. तुमचं महानगरपालिकेत गेल्यानंतर महिन्याला 2 महिन्याला ते 1500 रुपये बिल येते. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला हे पेलणारं नाही. इथं सर्वसामान्य लोक जास्त आहेत गावात. एवढा मोठा वर्ग नाही आहे. खेडेपाड्यातली लोक आहेत ती शेतकरी सगळा सर्वसामान्य लोकांचा असल्यामुळे अडचणीच आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा बोजा सोसणारा नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी हद्दवाढ नकोच आहे. काका, तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करताय, तुम्हाला काय वाटतंय हद्दवाढ व्हायला पाहिजे का नको? हद्दवाढ नको. तुम्हाला काय तोटा होईल असं वाटतंय तुम्हाला? हद्दवाढ नकोच आहे. इथं आता सरपंचनी सांगितलं म्हणजे योग्यच आहे. म्हणजे इथं गोरगरीब शेतकरी परत दूध व्यावसायिक आहेत, भाजीपालेवाले आहेत. हा एक गुन्ह्या गोविंदानं राहतात ते बरोबर. आम्हाला सिटीत जाऊन काही उपयोग नाही. आता मी जसं ज्याप्रमाणे त्यांना विचारलं की शहरी आणि ग्रामीण भागाचा एक संघर्ष पाहायला मिळायला लागला आहे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे. आता लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या राज्य शासनानं यामध्ये काय भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं? राज्य शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आपण ज्या हेतून नागरी विकास प्राधिकरणाची स्थापना केली 42 गावांच्या विकासासाठी ते सक्षम करावं. त्याला हजारो कोटीचा निधी द्यावा. त्या माध्यमातून ह्या गावांचा शाश्वत विकास करावा, शहराचाही विकास करावा. आणि शहराचा सुनियोजित विकास झाला तर निश्चित आम्हाला हे बघा पुण्याचं प्राधिकरण यामध्ये पुण्याचा भरीव विकास झाला म्हणून आजूबाजूची खेडी त्या ठिकाणी शहरात जातो म्हणली. तशीच कंडिशन तशीच स्थिती या ठिकाणी राज्य शासनानं कोल्हापूर शहराची करावी जेणेकरून आम्ही म्हणलं पाहिजे ग्रामीण जनते की नाही आम्हाला कोल्हापूर शहरात जायचं आहे अशी परिस्थिती शासनाने निर्माण करावी. आणि त्याचबरोबर प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रचंड भरीव निधी देऊन या 42 गावचाही विकास करावा हीच आमची शासनाकडे मागणी. 42B जो काही निकष आहे प्राधिकरणामध्ये जी सक्षम करण्यासाठीचा तो निकष काय सांगतोय ॲक्च्युली? नाही त्याने काय मुळात विषय की प्राधिकरणाच्या माध्यमातून गावं सक्षम करण्याचं नियोजन केलं पण प्राधिकरणाला स्वनिधीतून विकास करा अशा पद्धतीने सूचना केल्या. त्यामुळे तो निकष रद्द करून या ठिकाणी प्राधिकरणाला फंडिंग दिलं पाहिजे असं या निमित्ताने मला माझ्यासारखे कार्यकर्ता वाटते. कारण स्वनिधी किती होणार आहे आणि किती मुळात खूप मर्यादा येणार आहेत. प्राधिकरणाकडे ऑलरेडी 27 आकृतीबंध मंजूर आहे, 27 पदं मंजूर आहेत. असं फक्त 4 लोक काम करत आहेत. आमच्या वडणगेसारख्या मोठ्या ग्रामपंचायती असेल, वजगावसारख्या ग्रामपंचायती आम्ही डिव्हिजनल ऑफिस म्हणून प्राधिकरणाला जागा द्यायला तयार आहोत. प्राधिकरण या ठिकाणी यावं, त्यांची 4-5 स्टाफ ठेवावा आणि या भागाचा विकास करावा. तुमच्या मॅडम सरपंच म्हणून आता राज्य शासन दरबारी तुमची काय अपेक्षा असणार आहे? गावातील जनतेचा पहिला विचार झाला पाहिजे. जनतेला हद्दवाढ नको तर नकोच आहे. आम्हाला पण हद्दवाढ नको आहे. हद्दवाढ बिलकुल नको. तर आपण पाहिलं की ज्याप्रमाणे जी स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हद्दवाढ नको आहे. त्यांनी जी काही कारणे होती ते आपल्यासमोर आता मांडली आहेत. प्राधिकरण सक्षम करणं ही महत्त्वाची मागणी आहे. हद्दवाढ जर केली तर इथली ज्या सुखसुविधा आहेत त्या कुठंतरी कमी होतील अशी भीती त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे. आणि ग्रामीण जनतेला विचारात न घेता जो काही हद्दवाढीचा विचार करताय तो करू नये. ग्रामीण जनतेला विचारात घ्यावं, त्यांचे भावना त्यांच्यात जाणून घ्याव्यात आणि मगच हद्दवाढीचा विचार करावा अशा अपेक्षा या आपल्या लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह सद्दाम अली, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.